नमस्कार. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी शिल्पा. मी मजेत आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल. आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. ते म्हणजे लग्न करण्याची योग्य वय काय? जरी गव्हर्नमेंटनी 18 वर्ष ही लग्नासाठी वयोमर्यादा ठरवली असेल, तरी सुद्धा खरंच लग्न करण्याची योग्य वय 18 वर्ष आहे का? बालविवाह टाळण्यासाठी ही वय ठरवण्यात आली. परंतु मी ज्या भागामध्ये राहते, तिथे याचा वेगळाच प्रभाव मला बघायला मिळतो. मी ज्या आमच्या भागामधील जे महाविद्यालय आहे, तिथे फर्स्ट इयरमध्ये स्ट्रेंथ खूप असतात, खूप ॲडमिशन असतात आणि जेव्हा त्या सेकंड इयरमध्ये जातात, तर ते ॲडमिशन 50% होऊन जातात. मुली पास असून सुद्धा याचं मुख्य कारण असं आहे, की मुली ज्या आहे 18 वर्ष होण्याची वाट बघत असतात आणि जसं 18 वर्ष होतात, तसं ते पडून जातात. किंवा त्यांचे पॅरेंट्स 18 वर्ष झाले, की त्यांचं जबरदस्तीने का असो, त्यांची इच्छा नसताना का असो, त्यांचं लग्न वयोमर्यादा झाल्यानंतर लगेच करून टाकतात. आणि या सगळ्यात त्यांच्या शिक्षणावर खूप मोठा परिणाम होतो. मला सांगा, याला जबाबदार कोण? ज्यांनी वयोमर्यादा ठरवली ते, की ते पॅरेंट्स जे 18 वर्ष पूर्ण होताच मुलीचं लग्न करून देतात ते, की ती मुलगी जी 18 वर्ष पूर्ण होण्याची वाट बघते आणि 18 वर्ष झाले की लगेच पडून जाते? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या हातात जरी हे नसेल की लग्न करण्याची वयोमर्यादा कुठली, परंतु आपल्या हातात हे नक्की आहे की आपल्या मुलीचं लग्न आपण कुठल्या वयात करू शकतो. खरंच 18 वर्ष झालं म्हणजे ती मुलगी लग्न करायसाठी सक्षम झालेली आहे? आपण जर पॅरेंट्स आहोत, तर आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे, की ज्यामुळे आपली मुलगी 18 वर्ष होण्याचं वाट बघून पडून जात आहे, ते व्हायला नको. तर ते कसं होणार? ॲज अ पॅरेंट्स आपण सतत मुलीवर प्रेशर टाकत असू किंवा असं करत असू, की मुलगी आपण सुद्धा अनुभवलेलं आहे, की ते वय असं असतं, की अपोझिट सेक्सकडे अट्रॅक्ट होतं माणूस. त्यावेळेस आपल्याला आपल्या मुलीला हे समजूत घालायची आहे, जी आपण करत नाही. आपण करतो काय? मुलगी पडून जाणार या भीतीने फोर्सफुली असो, तिला लग्नासाठी तयार करतो. त्यामुळे तिच्या मनामध्ये ही भीती वाटते, की जर मी पळून गेले नाही, तर माझे पॅरेंट्स माझं लग्न कुठेतरी दुसरीकडे करून टाकणार. मग ती असं काही डिसिजन घेते. त्यामुळे पॅरेंट्सला आपल्या मुलीला हे समजावून सांगायचं आहे, की तू तुझं शिक्षण पूर्ण कर, तू तुझ्या पायावर उभी हो, सक्षम बन आणि त्यानंतर आपण तुझ्या लग्नासाठी विचार करूया. जर तू पॅरेंट्स म्हणून तुम्ही तिला कुठल्या दबावात न टाकता जर अशा पद्धतीने समजावून सांगाल, तर नक्कीच ती थांबेल आणि तुम्ही जे बोलताय त्याला फॉलो करेल. आणि समजा जर ती तुम्हाला ऐकली आणि हा वय निघून गेला, तर तिलाच कळायला लागतं की आपल्यासाठी योग्य काय. फक्त हे 18 वर्षाचा वय जो असतो तोच घातक वय आहे. जर तुम्ही पॅरेंट्स म्हणून हे बॅलन्स करू शकाल, की माझी मुलगी या 18 वर्षात पळून जायला नको, त्यासाठी तुम्ही काय करू शकता? जोर जबरदस्ती हा उपाय नाही. याच्याने मुलगी पळून जायसाठी पुन्हा जास्त तिच्या मानसिकता अशा पद्धतीने होईल, की तिला पळून जाणे योग्य वाटेल. तर तुम्ही ॲज अ पॅरेंट्स करायला हवं,
की ती पडून गेली नाही पाहिजे म्हणून तिला सपोर्ट करा, तिला एज्युकेशनसाठी सपोर्ट करा, तिला स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी सपोर्ट करा आणि तिला समजावून सांगा की तुला जे हवं ते होईल, परंतु वय आल्यानंतर, या वयात नाही. आणि प्रत्येक या वयात असणाऱ्या मुलींना मला सांगायचं आहे की आत्ता जे वय आहे 18 वर्ष, ते तुमचे कॉलेज लाईफ एन्जॉय करायचे आहे. स्वतःचं आयुष्य जगायचं आहे. स्वतःचे स्वप्न तयार करायचे आहे आणि त्या स्वप्नांना गाठायचा प्रयत्न करायचे आहे. आणि या वयात तुम्ही काय करून राहिलात? या वयात तुम्ही चूल आणि मूल याच्या मागे धावून राहिले. जरी 18 वर्ष ही वयोमर्यादा लग्नासाठी ठरवली असेल, तरी सुद्धा घर, संसार, मुलं बाळ सांभाळण्या इतके तुम्ही सक्षम झालेले नसाल. आता तुमचं वय हे एन्जॉय करायचं आहे. त्या वयात तुम्ही कुठेतरी स्वतःला भांडे, कपडे, मूल, बाळ, जबाबदाऱ्या या सगळ्यांच्या ओझामध्ये टाकून घेत आहात. ही वय आहे जगात काय चालू आहे ते शिकण्याची, नवीन गोष्टी आपल्याला अंगीकारण्याची, त्याचबरोबर आपल्या स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर लागण्याची. त्या वयात तुम्ही जे करते आहे त्यामुळे तुमचे स्वप्न कुठेतरी थांबले जाईल. या वयात तुम्ही काय करताय? आ बैल मुझे मार, ही वय आहे, परत एकदा सांगते, एन्जॉय करण्याची. आणि तुम्ही काय करताय? 2 वर्षाच्या प्रेमासाठी आई-वडिलांना दुःख देत असतो, त्या बाबतीत तर मी काही बोलणारच नाही. परंतु स्वतःसाठी तुम्ही काय करताय? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.